इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. राज्यस्तरीय त्रिभाषा धोरणावरील जिल्हा बैठक कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात राज्यातील शाळांकरिता राबवण्यात येणाऱ्या त्रिभाषा धोरणाविषयी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव उपसदस्य, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीदरम्यान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर सविस्तर चर्चा झाली. शाळांमधील भाषिक समतोल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण भाषिक विकास तसेच शिक्षक प्रशिक्षणाच्या आवश्यकता या विषयावर अधिकारी व समिती सदस्यांनी विचारविनिमय केला. विशेष म्हणजे संघटना प्रतिनिधी तसेच अन्य उपस्थितांनी त्रिभाषा संदर्भात आपली मते मांडून काही रचनात्मक सूचना केल्या. त्यांनी स्थानिक स्तरावरील अडचणी, शैक्षणिक गरजा आणि धोरणाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांवर प्रकाश टाकला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व सूचनांची नोंद घेत त्यावर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण बैठक परस्पर संवाद, सकारात्मक वातावरण आणि शैक्षणिक उत्साहात पार पडली. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.